हॅलो एव्हरीवन, कशा आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आय होप तुम्ही मजेत असणार आणि भरपूर सारी स्वामी सेवा करत असणार. कारण स्वामी सेवा करत राहा, स्वामींचे आशीर्वाद मिळवत राहा. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे असणं या कलियुगामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आपल्या गुरु आपल्या पाठीशी असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्या गुरु आपल्या पाठीमागे असण्यासाठी आपल्याला त्यांची सेवा करणं हे खूप गरजेचं आहे. कारण की आपण जर त्यांना गुरु मानलंय तर आपला पहिलं कर्तव्य काय आहे की काही ना काही आपल्या दिवसातला वेळ त्यांच्यासाठी देणं. तर तुम्ही 10 मिनिट द्या, 15 मिनिट द्या, जसा वेळ तुमच्याकडे असेल त्या प्रकारे तुम्ही आपल्या गुरूंसाठी वेळ काढू शकता आणि त्यांची सेवा करू शकता. कारण की गुरुविना काहीच नाही आहे, हे तुम्हाला माहिती आहे. गुरु हा देव आणि आपल्यामधला दुवा आहे, जो आपल्याला देवापर्यंत पोहोचवत असतो आणि आपल्याला अध्यात्माची ओळख, या सगळ्या ज्या गोष्टी डीपली असतात त्या आपल्याला ज्या कळत नाही त्यांची ओळख सगळी आपल्याला गुरुमुळे होत असते. म्हणून गुरुची असीम सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. जर आपल्या आयुष्यात आपण त्यांना आणलं आहे तर त्यांना आपला वेळ देणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, आता दत्त जयंती आहे. दत्त जयंतीनिमित्त भरपूर सारे जण गुरुचरित्राचे पारायण करतात. खूप साऱ्या जणांची इच्छा असते की माझ्याकडनं हे पारायण व्हावं, पण अनेक अशा गोष्टींमुळे काही लोक नाही करू शकत. म्हणून त्यांना गिल्ट वाटत असतं की अरे मी हे करू नाही शकत, इतके लोक करतात पण मला ह्या ह्या गोष्टींमुळे जमत नाहीये, मला खूप करण्याची इच्छा आहे. पण ठीक आहे, होतं असं काही काही वेळा. कारण की घरातल्या परिस्थितींमुळे, काही अदर जॉबमुळे, खूप साऱ्या जबाबदारींमुळे, लहान मुलांमुळे काहींना अजिबातच शक्य होत नाही. पण तरीही खचून नाही जायचं. आपण तरीही एक सेवा अशी आहे जे आपण दत्त जयंतीपर्यंत करू शकतो. तर अशी कोणती सेवा? ऑफकोर्स स्वामी चरित्र सारामृत. स्वामी सारामृताचे आपण जर का पाठ केले, आता बघा किती दिवस उरले आजपासून, तर तुम्ही बघा दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला 11 दिवस जेव्हा मिळतात, 21 दिवस तुम्हाला जेव्हा मिळतात तेव्हापासून तुम्ही ही सेवा करायला चालू करू शकता. तर आता 21 दिवस तर नाही, आता फक्त मिळतील 21 दिवस मिळत आहे आजपासून. आज जो मी व्हिडिओ अपलोड करते त्या दिवसापासून तुम्हाला 21 दिवस मिळतील. तुम्ही सलग 21 दिवस स्वामी सारामृताचं पारायण करू शकतात. तुम्हाला जर रोज 1 ते 1.5 तास द्यायला जमत असेल तर तुम्ही स्वामी सारामृताचे 21 पारायण बरोबर दत्त जयंतीपर्यंत करू शकतात, किंवा 11 करू शकतात, किंवा मग त्यापेक्षाही कमी करा. तुम्हाला जसं जमत असेल रोजचे तुम्ही 3 अध्याय करा, 7 अध्याय करा. 7 अध्याय करून तुम्ही 3 दिवसामध्ये एक स्वामी सारामृत पारायण पूर्ण करू शकता. अशा पद्धतीनेही तुम्ही ते करू शकता. तुमची जितकी कॅपॅसिटी आहे, तुम्हाला जितका वेळ आहे त्याप्रमाणे तुम्ही एका वेळेस बसून हे पारायण पूर्ण करू शकतात. तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण काही गोष्टींमुळे शक्य नसेल, कारण त्याचे नियम असतात. काही वेळा नियम पाळले जात नाही, लहान मुलांमुळे, घरातल्या परिस्थितींमुळे, कौटुंबिक जबाबदारींमुळे. कारण आपण संसारात असलेला आपण मानव प्राणी आहे. आपल्याला सगळ्याच गोष्टी सगळ्यांसारख्या शक्य होतील असं नाही आहे. त्याच्यामुळे आपण परिस्थितीपुढे हात न टेकता, काही नाही पण फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून तुम्हाला जी पण सेवा करता आली एवढ्या दिवसांमध्ये तुम्ही आवर्जून करा. कारण की हे दिवस खूप पवित्र असे दिवस आहे. सगळेच जण सेवा करतात, तर आपल्याही हातून थोडी तरी खारीचा वाटा आपल्या या सेवेमध्ये असावा असं मला तरी वाटतं. म्हणून तुम्ही 5 मिनिटापासून 1.5 तासापर्यंत कुठलीही सेवा करा, तरीही ते तुम्हाला महत्त्वाचं असेल. तरीही ते तुमच्या पदरात ती सेवा, त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्ही 5 मिनिटापासून म्हणजे स्वामींचं नामस्मरण करा. तुम्ही 15 मिनिट करा, एक अगरबत्ती लावून द्या आणि 15 मिनिट स्वामींचं ती अगरबत्ती संपेपर्यंत नामस्मरण करा. ही इतकी उच्च कोटीची सेवा आहे, खूप मोठी सेवा आहे. सगळ्यात मोठी सेवा म्हटली गेली तर स्वामींचं नामस्मरण ही खूप मोठी सेवा आहे. ती जरी तुम्ही केली तरी खूप होईल. त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्राचे तुम्ही 11 आवर्तनं करू शकतात. तारक मंत्र 11 वेळा बोलून, ही एक सेवा आहे. त्याचबरोबर स्वामी सारामृताचे तुम्ही 11 पारायण करा, 21 पारायण करा, 7 करा, 5 करा, 9 करा, जसं तुम्हाला जमतंय तेही तुम्ही करू शकता. त्याचबरोबर स्वामींचा षडाक्षरी मंत्र तुम्ही ते 1 लाख वेळा, 1.25 लाख वेळा, अशा प्रकारे तुम्ही एक संख्या डिसाईड करा आणि त्या प्रकारे तुम्ही दत्त जयंतीपर्यंत ते पण तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने ह्या काही 3-4 सेवा आहेत, तर त्याही तुम्ही करू शकतात एवढ्या या दत्त जयंतीपर्यंतच्या दिवसांमध्ये. तर त्याच्यामुळे खचून न जाता, हातात हात धरून न बसता की मला काहीच करायला जमत नाही गुरुचरित्र पारायण,
तर ते सोडून द्या मनातून विचार, तुम्ही हेही करू शकतात. कारण की सेवा करायला गेलं तर कुठलीही सेवा कमी किंवा जास्त नाही आहे. फक्त ती मनापासून आपण किती करतोय, किती आर्ततेने आपण देवाला वेळ देतोय किंवा ते किती आर्ततेने ते वाचन करतोय, पठण करतोय, हे जास्त महत्त्वाचं आहे. मनातला भाव, श्रद्धा ही खूप महत्त्वाची असते. सेवा कुठलीही असो, त्याला अर्थ नाही आहे. आपण ते किती छान मनाने करतोय आणि किती आर्ततेने करतोय, किती आर्ततेने देवाला साथ देतोय, हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे या दिवसांमध्ये जमेल तितकं स्वामींचं नामस्मरण करा आणि या पद्धतीने सेवा करा. त्याचबरोबर नाही तुम्हाला जमत असेल तर केंद्रात सुद्धा जाऊन तुम्ही प्रहराची सेवा घेऊ शकता. जर तुम्ही 2 तास देऊ शकता तर प्रहराची सेवा तुमच्या हातून घडू द्या. साफसफाईच्या सेवा असतात तिथे, त्या तुम्ही करू शकतात. झाडूची सेवा, म्हणजे कुठलंही, लोक तिथे कुठलंही काम करायला या दिवसांमध्ये तयार असतात. गुरुचरित्र पारायण ज्या काळात चालतं त्या काळामध्ये अनेक सेवेकरी तिथे वेगवेगळ्या सेवा करतात, तर तुम्ही तेही करू शकता. तुम्ही दत्ताच्या मंदिरात जाऊन तुम्ही सेवा करू शकता. असं नाही की केंद्रातच जा, तर तुम्ही दत्त मंदिरात जाऊन पण करू शकता. तुम्ही स्वामी केंद्रात जाऊन सेवा करू शकता. तुमच्या आजूबाजूला जेही मंदिर आहे तिथे जाऊन तुम्ही सेवा करू शकता. अहो, सेवा करण्याचे खूप सारे मार्ग आहेत. फक्त मनामध्ये भाव असायला पाहिजे, मनात इच्छा असावी लागते. आणि तुमच्या मनात जर खरंच इच्छा असेल तर स्वामी तुमच्याकडनं ते नक्कीच करून घेतात. कारण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्या हातून सेवा नक्कीच घडत असते. त्याच्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा. तुम्हाला मनपूर्वक खरंच करायचं असेल तर स्वामींना तुम्ही प्रार्थना करा की स्वामी, मला ही सेवा करायची आहे, फक्त माझ्याकडनं ते करून घ्या. मला खूप संकट आहे आजूबाजूने, पण मला ती करायची आहे. तर तुम्ही हे खरंच बोलून बघा, बघा तुम्हाला काय प्रचिती येते. खरंच स्वामींच्या मनात असेल ना तर ते तुम्हाला त्या सेवेला नक्की बसवतील. तर अशा या सेवा आहेत. आपण कुठलीही तुमच्या वेळेप्रमाणे चूज करा आणि तुम्ही या सेवा करून बघा. तुम्हाला नक्कीच इच्छित फलप्राप्ती, तुमचे चांगल्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करतील अशी माझी खात्री आहे. कारण स्वामींनी मला, मी जे मागितलंय ते मला मिळालंय. स्वामी सर्व काही बघतात. ते स्वामी आपली सेवा बघत असतात, आपला भाव बघत असतात आणि इच्छित फलप्राप्ती त्यानुसार आपल्याला मिळत असते. आपण किती मनाने श्रद्धेने करतो यावर सगळं डिपेंड आहे. तर मी मिळवलंय, तुम्ही का नाही मिळवू शकत? मिळवू शकता. कारण की सेवेमध्ये तितकी ताकद आहे, शक्ती आहे की सेवा करून आपण कुठलीही गोष्ट अचीव करू शकतो. जर मला मिळू शकतं तर तुम्हालाही 100% मिळू शकतं. तर मग नक्की या सगळ्या सेवा तुम्ही या दिवसांमध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये 27 डिसेंबरपर्यंत करू शकता. आणि मग बघा तुमच्या आयुष्यात काय बदल होतो. किती छान प्रकारे तुमचे जे वाईट दिवस असतील, संकट असतील, ते कसे टळून जातील हे तुम्हालाच कळणार नाही. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण आपण अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटणार आहोत. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचे असतील तर सबस्क्राईब बटन आहे ते दाबा आणि त्याबरोबर बेल आयकनला देखील क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.